नमस्कार. आपल्या सगळ्यांचे स्वाद संगम इन मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आज आपण अंड्याची भाजी बनवणार आहोत, जी अतिशय सोपी, पटकन होणारी आणि अतिशय कमी साहित्यात तयार होणारी अशी आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आज ज्या प्रकारानं मी तुम्हाला भाजीची पद्धत दाखवणार आहे ना, ती पद्धत तुम्ही कधीही कुठेही पाहिलेली नसणार आहे, त्यामुळं खाल्लेली पण नसणार आहे. हां, पण एकदा करून खाऊन बनवून नक्की पहा. आणि अतिशय पटकन होणारी आणि सगळ्यांना जेवण बनवणाऱ्यांना खास करून अतिशय उपयुक्त ठरणारी आणि खूप चवीला अतिशय छान लागणारी अशी पद्धत आहे ही. आणि चला तर मग आता हा लसूण आहे ना, तो आपण बारीक करून घेणार आहोत. आणि कोणत्याही नॉनव्हेज जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा कोथिंबीर चिरून वरूनच टाकलेली जास्त सोयीची राहते. त्याच्या चवीत फरक पडतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकताय, पण वरून टाकून पण एकदा पहा आणि एकदा बारीक करून पण पहा, जर तुम्हाला आवडत असेलच तर. पण आज मी इथं वरूनच टाकणार आहे आणि बारीक करणार नाही आहे, त्यामुळं फक्त लसूणच मी बारीक करणार आहे. ह्या भाजीला आज आपण कांदा, टोमॅटो, आलं यातलं काहीही घालणार नाही आहोत, तरीही भाजी अप्रतिम बनते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता मी तुम्हाला मसाले दाखवते जे आपण यात टाकणार आहोत, ज्यापासून ही भाजी बनणार आहे. हा आहे साठवणीतला मसाला, म्हणजे तिखट. आणि हा आहे मी घरीच तयार केलेला गरम मसाला. हे सुकं खोबरं भाजून बारीक केलेलं आहे. आणि हे आहे, हीच ती एक वेगळी, ह्या भाजीला वेगळी चव देणारी, वेगळं बनवणारी अशी हीच ती गोष्ट आहे, ती म्हणजे ज्वारीचं पीठ. आणि हा आहे लसूण. आणि हे आहे शेंगादाण्याचं कूट. आणि ज्वारीचं पीठ जे आहे ना, ते मी इथं, हा जो पोहे खायचा चमचा आहे ना, यानं 1 चमचा हे पीठ घेतलेलं आहे. आणि याच चमच्यानं हे सगळे मसाले पण घेतलेले आहेत. हे तिखट आहे, हेही 1 चमचा आहे. आणि मसाला आहे तो अर्धा चमचा आहे. आणि खोबऱ्याचं कूट 2-2.5 चमचे आहे. आणि शेंगादाण्याचं कूट 1-1.5 चमचा आहे. आणि लसूण बारीक करतानाच मी ह्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि आपण जी भाजी बनवणार आहोत ना, ती भाजी, आता प्रमाण सांगायचं झालं तर तुम्हाला, हा जो बाऊल आहे ना, या बाऊलने आपण 2 बाऊल भाजी बनवणार आहोत. तर हा जो बाऊल आहे ना, तो 250 मिलीचा तर आहे, म्हणजे अर्धा लिटरचं आपली भाजी तयार होणार आहे. आणि ही भाजी रस्सा भाजी असणार आहे. ती तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, म्हणजे भात, ज्वारीची भाकरी, चपाती किंवा बाजरीची भाकरी, तुम्ही कशासोबतही खाल्ली तरी ती अप्रतिमच लागणार. तिची चव अतिशय छान लागते. चला तर मग बनवूया आपण आता गॅसवर कढई ठेवूया. या भाजीला वेगळं बनवणारी गोष्ट म्हणजे या भाजीला बनवण्याची पद्धत. आता बघा, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. इथं पाणी घालायचं नाही, पाणी न घालता आपण इथं सगळं एकत्र करून घेणार आहोत. फक्त शेंगादाण्याचं कूट आपण यात मिसळणार नाही आहोत. ठीक आहे. चला आता आपलं तेल
गरम झालेला आहे. आता आपण हा जो मसाला आहे ना आपण मिक्स केलेला तो यात टाकणार आहोत आणि 2 मिनिट आपण याला हलवत राहणार आहोत तेलामध्ये. आणि यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची. आपला जो मसाला आहे जे आपण ज्वारीचं पीठ यात घातलेलं आहे ते सगळं एकदम व्यवस्थित भाजलं जाण्यासाठी तेलामध्ये एक अर्धा मिनिट मी इथं गरम केलंय बघा हे सगळं. आणि हा जो बाउल आहे ना यात गरम पाणी आहे, हे गरम पाणी मी यात टाकत आहे आता. आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची. अजून एक 2 मिनिट यात आपल्याला एक अर्धा मिनिट असं गरम करून भाजून थोडंसं घ्यायचं आहे याला. आणि ज्वारीचं पीठ आहे ना त्यामुळं आपल्या भाजीला रश्श्याला आपल्या घट्टसरपणा जो असतो ना तो त्यामुळे यायला जास्त मदत होणार आहे. आणि तुमच्याकडे जर हा साठवणीतला मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला आणि थोडासा घरकुल मसाला घालून ही भाजी बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स असेच घालायचे आणि अशीच बनवायची. आता यात आपण कोथिंबीर टाकणार आहोत. आणि कोणतीही रस्सा भाजी बनवताना पाण्याचं प्रमाण जास्त ना थोडं थोडं करत वाढवायचं, एकदम पाणी टाकायचं नाही. खूप छान लागते ही भाजी. याची चव जी आहे ना ती अतिशय वेगळी असते. कांदा टोमॅटोची भाजी तर सगळेच बनवतात, पण ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. आणि याला जास्त साहित्य पण नाही लागत आणि वेळ पण नाही लागत. हे बघा अशी घट्टसर झाली बघा भाजी. एकदा ट्राय नक्की करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. आणि ज्वारीच्या पिठामुळं खोबऱ्याचं कुटाचं जे प्रमाण आहे ते पण कमी ठेवायचं. ज्वारीच्या पिठामुळं आपल्याला घट्टसरपणा येतो ना भाजीला. आणि शेंगादाण्याचं कुटाचं प्रमाण पण कमीच ठेवायचं. आता हे बघा तुम्ही लक्षात घ्या. आता मी अजून एक बाउल यात ओतते, पण एकदम ओतणार नाही, मी हळूहळूच ओतणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अजून यात शेंगादाण्याचं कूट आणि अंडी टाकलेली नाहीत. जेव्हा याला उकळी येणार आहे ना तेव्हाच यात शेंगादाण्याचं कूट आणि अंडी आपण टाकणार आहोत. आणि परत एक 10 मिनिट याला त्या अंड्यांना त्या भाजीची चव उतरेपर्यंत 10 मिनिट आपण याला गॅसची फ्लेम बारीक करून लो ठेवणार आहोत. आणि एक 10 मिनिट आपल्याला त्यातच शिजू द्यायचं आहे. त्यांना ऑलरेडी शिजलेलीच आहेत अंडी, पण तरी सुद्धा त्याची चव छान लागते. एकदा ट्राय करून नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी लागली भाजी आहोत. आणि एक 10 मिनिट आपल्याला त्यातच शिजू द्यायचं आहे. त्यांना ऑलरेडी शिजलेलीच आहेत अंडी, पण तरी सुद्धा त्याची चव छान लागते. एकदा बघा. आता हा जो मसाला आहे ना ठेवणीतला, हा जर तुम्हाला हवा असेल तर याची रेसिपी हवी असेल तर मी प्रमाणासहित तुम्हाला नक्की
रेसिपी बनवून दाखवेन. कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्ही पहा हा कसा कट आलेला आहे. याला मी दुसरा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे, हळदसुद्धा वापरलेली नाही आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सजेस्ट करणार आहे मी, की जेव्हा आपण लाल मिरची वापरतो, म्हणजे लाल मिरचीची पावडर जेव्हा आपण एखाद्या पदार्थाला वापरतो तेव्हा थोडीशी हळद नक्की घालावी. त्याला कट येण्यासाठी म्हणून ती हळद मदत करत असते. आणि यात मी हळद घातलेली नाही आहे कारण या मसाल्यात ऑलरेडी सगळं असतं. सगळे मसाले योग्य त्या प्रमाणात घातले गेलेले असतात. आता तुम्ही बघतायच कसा कट आलाय. त्याला बाकीच्या कशाचीच गरज नाही आहे. चला आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण या अंडी आणि हे शेंगादाण्याचं कूट टाकून घेऊया. काय भारी कट आलाय. उकळी काढूया आपण. ही भाजी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता, म्हणजे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भात किंवा चपाती. आता उकळी आलेली आहे. याला आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि 10 मिनिटं असंच उकळत ठेवूया. चला तर मग आपली भाजी तयार झाली. आता आपण गॅस बंद करूया. ही बघा आपली भाजी तयार आहे. चला तर मग सर्व करूया.